त्या युद्धात आम्हाला आमच्याचाच वध करावा लागला. बंधू, गुरु, सखे, सोबती सगळे गेले. विजय झाला, पण सगळं हरल्यासारखं वाटत आहे. क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रमशात बुद्धी नाशो, बुद्धी नाशात प्रणश्य. पार्था, मी युद्ध होण्यापूर्वी शांतीचा मार्ग निवडला होता. तुझं मला समजावलं, विनंती केली, पण त्याचा अहंकार आणि क्रोध आडवा आला. हे सर्व काही टाळता आलं असतं, पण त्याने ते स्वतः स्वीकारलं. पण माधवा, आम्ही धर्मासाठी लढलो, न्यायासाठी लढलो, तरी हा रिकामेपणा का? कारण धर्म जरी जिंकलं तर मानवतेचं रक्त सांडलं. पार्था, तलवारीने फक्त शत्रू मरतो, पण प्रत्येक प्रहाराने आपल्याही आतला एखादा भाग मरतो. आणि युद्धानंतर जे उरतं केवळ रक्ताने भिजलेली माती आणि जळलेली मनं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकाने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती केला अणुबॉम्बचा हल्ला. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. अरे जीवन, कुठे चालला? काय नाही, घरी चाललोय. आई कशी आता? तिलाच काम करण्यात न्यायचंय म्हणून घरी चाललोय. येतो मी. आई घरी वाट बघत असेल. आईची काळजी घ्या बाळा. मावशी, काय झालं जीवन दादाला? एवढं काय शांत आहे? अगं बाळा, त्याचे वडील सैनिक होते, पण युद्धात शहीद झाले. त्याची आई सारखी आजारी असते म्हणून. पप्पा एक ना सकाळी न्यूज बघत होते, तेव्हा मी ऐकलं की सगळीकडे प्लेनने अटॅक सुरू आहे. मावशी, आपल्या इकडे तर नाही ना होणार अटॅक? नाही गं चिमू,
आपण काय बिघडवलंय कोणाचं? चल आपलं लक्ष होतंय ना, आपण शाळेत जाऊ. Don't take too much pause. काय पोरी आहेत. माझे वडील देशासाठी शहीद झाले. पण मी आणि माझं कुटुंब एकटेच पडलोय. बस बस झालं युद्ध. यांच्या बलिदानाचं फळ मला या युद्धमुक्त जगात हवंय. म्हणून आम्हाला शांती हवी आहे. हो, शांती हवी आहे आम्हाला. हे युद्ध माझं नव्हतं, तरी माझ्या घरात आलं. माझ्या संसाराचं घट्ट उद्ध्वस्त झालं. युद्ध फक्त सीमेवर लढलं जात नाही, तर ते हळूहळू देशात शिरतं आणि देशाला आपण मोकळं झालं. या युद्धाच्या शांतीसाठी मी माझं काय काय नाही गमावलं. मी माझ्या नवऱ्याला गमावले, माझ्या बाळाला गमावलं. मी विचारते हे राष्ट्र कोणाचं? युद्धामध्ये मरणाऱ्यांचं या देशाचं? सांगा ना. आमच्या शाळेत आम्हाला शिकवतात, माणसाने माणसासोबत माणसासारखे वागावे, हाच खरा धर्म आहे. पण ह्या युद्धाच्या हल्ल्यात आमची शाळा उद्ध्वस्त झाली. मग आता काय होणार? मग आता शाळा बंद होणार का? शाळा बंद झाली तर माझ्या शिक्षणाचं काय? माझ्या स्वप्नांचं काय? या युद्धामुळे माझ्यासारखे कित्येक मुलांचं भविष्य जळून खाक होईल. नकोय हे आम्हाला युद्ध. आम्हाला शांती हवी आहे. शांती. शांती प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. शांती प्रत्येकाच्या मनात आहे. पण धर्मवाद, जातीभेद, स्वार्थ, सत्तेच्या मोहात शांतीला कोणी स्वीकारतच नाही. शांती हे शस्त्राने नव्हे, तर मनातील क्रोध, लोभ आणि अहंकार सोडूनच मिळते. शांती तू मूर्त नसली तरी सजीव आहेस. माझं, याचं, त्याचं, या भूतलावरील प्रत्येक सजीवाचं अस्तित्व तुझ्याशिवाय अपूर्णच आहे. या रणभूमीतील प्रत्येक अर्जुनाला, प्रत्येक योद्ध्याला तुझीच गरज आहे. केशवा, कुरुक्षेत्र आजही आहे. देशामध्ये, घरामध्ये, मनुष्याच्या मनामध्ये युद्ध आजही सुरूच आहे. एक दिवस युद्ध जिंकलं जाईल, पण खरा विजयाचा दिवस तो असेल जेव्हा मनुष्य एकमेकांवर शस्त्र नाही उचलणार. परंतु एका योद्ध्याने शस्त्र खाली ठेवलं तर संपूर्ण जग त्यावर हसणार नाही का?
शस्त्र न उचलणं हेच खरं शौर्य आहे. आम्हाला शांती हवी आहे. कारण एखाद्या गोष्ट करता माणूस गेल्यावर जी परिस्थिती भोगावी लागते मला माहिती आहे. आम्हाला शांती हवी आहे. कारण एखाद्या आईची बात तिच्यापासून लांब जाऊ नये म्हणून. आम्हाला शांती हवी आहे. कारण मला शाळा शिकायची आहे. आम्हाला शांती हवी 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 आहे. परमेश्वरा, परमेश्वरा, हा आक्रोश नकोय मला. पाहिले मी यांचे दुःख, वेदना, यांचे जगण्या मरण्याचे प्रश्न. शमयव जय, श्रेष्ठ युधे जय, क्षणिक स्मितः, यत्र शमं तत्र धर्मः, यत्र धर्मं तत्र जयः. पार्था, मी महाभारताच्या युद्धातही तुम्हाला हेच सांगितलं होतं. आजही तेच सांगतो. युद्धातून माघार घेणं म्हणजे रणभूमीतून पलायन करणं नव्हे. हेच तर खऱ्या युद्धाचं वैशिष्ट्य आहे. हे रणांगण फक्त मातीने नव्हे तर अश्रूंनी भिजलेले आहेत. या युद्धात विजय आणि पराभव झाल्याने दोन्ही बाजूंना वेदना होत आहेत. शांततेलाही शांततेसाठी आता आक्रोश करावा लागतो. यापेक्षाही कोणतं महायुद्ध हवंय तुम्हा मानवांना? नाही प्रभू, आता कोणतेही युद्ध नकोय. आपण सगळे एकाच सृष्टीत जगतो. मग हा युद्धाचा मार्ग का? युद्धाने फक्त सीमा बदलतात, पण शांतीने संपूर्ण जग बदलतं. प्रत्येक शस्त्र, प्रत्येक बाण, प्रत्येक हल्ला केवळ शत्रूला नाही तर या सृष्टीच्या अस्तित्वाला देखील जखमी करतो. हा शंख आहे युद्धाचा नव्हे तर मानवतेचा. हा फुंकार आहे जागृतीचा, समजुतीचा आणि शांततेचा. आजच्या कुरुक्षेत्रात तलवार नाही तर विचार जिंकवला पाहिजे. तथास्तु. हीच मुची प्रार्थना, हीच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थना, हीच मुचे